पण ह्याच्यामध्ये तुम्ही केवढी मोठी कामगिरी बजावलीत. काय सगळ्यात पहिलं लग्न होतं, माझं एक इच्छा होती की पहिलं लग्न आहे, तुटता हे कामा असं नाही नये. झालं, तुटता कामा नये. पण आता मी एक प्रश्न विचारते की तुम्ही एवढी सगळी लग्न जुळवता, मग तुमचा सक्सेस रेट किती आहे? सक्सेस रेट हा खूप चांगला तुम्ही प्रश्न विचारला, कारण आमच्याकडे बरीच माणसं येतात ना, त्यांचा एक प्रश्न बऱ्याच जणांचा असतो की आम्ही ठीक आहे, आम्ही तुमच्याकडं रजिस्ट्रेशन करतो, फी भरतो, पण गॅरंटी काय लग्न हा, जुळायची? तेच आता मी त्यांना म्हणजे असा प्रश्न आला, मीही त्यांना म्हणतो ठीक आहे सर, गॅरंटी कशी देणार? म्हणलं मग काय गॅरंटी पाहिजे ना, तुम्हाला किती रुपये तुमची फी एवढी आहे ना, मी तुम्हाला 50,000 देतो, मी तुम्हाला 1,00,000 देतो, गॅरंटी द्या. गॅरंटी देणार असेल तर पैसे देतो. म्हणजे माझ्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न जमेलच याची गॅरंटी द्या. गॅरंटी द्या. पण ते टिकेल याची गॅरंटी तुमच्याकडनं नाही घेत. टिकायची गॅरंटी तो पुढचा प्रश्न आहे, पण लग्न पहिलं झालं पाहिजे ना. त्यावेळेस ज्यावेळेस प्रश्न येतो त्यावेळेस मी त्यांना म्हणतो ठीक आहे सर, आम्ही गॅरंटी ॲक्च्युअली देत नाही, तुमचं म्हणणं असेल गॅरंटी तुम्हाला पाहिजे, तर मी म्हणाल त्या व्यक्तीसोबत तुम्ही लग्न करणार का? तर नाही. मी म्हणेल त्या व्यक्तीवर शिक्षण असेल तुम्ही ॲडजस्ट करणार का? तर नाही. मग मी कशी गॅरंटी देणार ना? मुलगी पसंत करणार तुम्ही, तुमची आई, तुमचे मिसेस म्हणजे त्या मुलाची आई, मुलाचे वडील, मुलाचे भाऊ, मुलाचे मामा, म्हणजे मुलीचे मामा, सगळ्यांना आपण तो बायोडाटा फोटो दाखवतो, सगळ्यांना पसंत पडलं पाहिजे. त्या मुलीच्या मैत्रिणींनाही हल्ली दाखवतात. मैत्रीण जर का मुलीची म्हणली का नाही चांगला दिसत, हा झालं रिजेक्ट, असे होतात. मैत्रीण म्हणली ना कसा दिसतोय, हा नाही बरोबर. पत्रिका तुम्ही एक ठिकाणी पण नाही बघणार, पत्रिका तुम्ही 4 ठिकाणी बघणार आणि गॅरंटी मी द्यायची की लग्न होणार. मी सांगतो त्या व्यक्तीसोबत करा, की मी एखादी मुलगी आणून उभी करतो, हा तुम्ही करा लग्न, मग मी गॅरंटी देतो, हा चालेल झालं लग्न. असं नाही ना, नाही मग कशी गॅरंटी देणार ना? म्हणजे हा एक तो विनोदाचा भाग आहे, माणसांचं तो म्हणणं असतं गॅरंटी द्या. म्हणजे मजेशीरच आहे सगळं. मजेशीरच आहे. आता एक शेवटचा प्रश्न, की तुम्ही लग्न जुळवता आणि मी बघितलं की तुम्ही केवढं काउन्सिलिंग करता की त्यांनी एकत्र चांगलं गोडी गुलाबीनी राहावं असं. मग असं कधी झालंय का की डिवोर्सपर्यंत गेलेत आणि त्यासाठी पण तुम्हालाच त्यांनी वकील म्हणून नेमलंय? झालंय. एका केसमध्ये तसं झालं होतं ॲक्च्युली. माझ्याकडं मुलीचा आधीपासून बायोडाटा होता डिवोर्सचा, की डायव्होर्ससाठी ती फाईल करत होती, की मुलाकडे डायव्होर्स देत नव्हते. ती मी बाजू पूर्ण ऐकली होती आणि ती केस पण आमचे एक सिनियर होते. आता मोस्टली मी त्यांना ती केस दिली की सर तुम्ही ही केस हँडल करा. ते केस हँडल करत होते, मी त्या मुलीला भेटलो, सगळी बाजू ऐकली. त्याच्यानंतर 3 महिन्यांनी अशीच एक फॅमिली आली आणि ते म्हटले की लग्न करायचं, मुलाला पण घेऊन आलं ते लग्न करायचे. आम्ही ती मुलाची प्रोफाईल वाचली, सेम तेच, तो मुलगा लग्नासाठी आपल्याकडे नोंदणी आणि इकडे डिवोर्स केस, ती फाईल आपल्याकडचं केस. मग तसा तो किस्सा झाला होता. मग शेवटी आम्ही त्यावेळेस ॲक्च्युली मी स्वतः ते केस लढत नव्हतो, त्यामुळे सरांना म्हणून तुम्हीच कंटिन्यू करा, मी कुठंतरी एकाच ठिकाणी लक्ष घालू शकतो. तो डिवोर्स झाल्यानंतर त्या मुलाच्या लग्नासाठी आपण प्रयत्न केले. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.